वर्गा या कॉलनीमध्ये सर्व ह्या ज्या 2-4 कॉलनी आहे, सूरजनगर, जामनकर नगर, व्यंकटेश्वर नगर, स्वप्नपूर्ती नगर, सर्वे कष्ट शिकलेले, कोणी ग्रामसेवक, कोणी उपजिल्हाधिकारी, कोणी निवृत्त मुख्याध्यापक, कोणी इंजिनियर, कोणी वनपाल, म्हणजे कोणी पत्रकार बांधव, कोणी आरोग्य निरीक्षक, आपले मानकर साहेब, आपापल्या परीनं तुम्ही मंडळी आहात. अर्थात तुम्हाला सत्यपाल ऐकायची गरज नाही. सत्यपाल मी मॅट्रिक नापास, बैल भारतीनं बाल भारतीला काय सांगावं. तुम्ही आबाल भारती, मी बैल भारती. कारण ज्याला शिक्षण नाही त्याचं जीवन गाडगे बाबा सांगतात बैलासारखा. मग अळानी माणूस जर बैलासारखा आहे, गाडगे बाबानं स्वतःचा अनुभव दिला. गाडगे बाबा शिकले नाही, पण त्यानं परिस्थितीचा अभ्यास केला. समाज प्रबोधनाची आजही काय गरज आहे? प्राध्यापक आहेत, लेक्चरर आहेत, कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, इंजिनियर आहेत, फॉरेस्ट मध्ये आहेत, आरोग्य विभागात काय गरज आहे प्रबोधनाची? त्यावर तुकोजी महाराज लिहितात, प्रार्थितो महामानवांना शक्ती द्या, बुद्धी द्या, लोका शक्ती द्या, बुद्धी द्या, लोका. मी माझ्या कीर्तनातून जनजागृती करतो, अर्थात तुमच्याच घाती नाही. अरे आम्ही काय बुद्धिहीन आहोत? आमचा बुद्ध्यांक वाढलेला नाही का? तरी महाराज का लिहितात त्याचं उत्तर आहे पुढच्या चरणात. बिघडले प्रिय जनते चरित्रे नासली सारी, चरित्रे नासली सारी. बिघडले प्रिय जनते आणि तथागत भगवान बुद्ध जयंतीचा उत्सव, या उत्सवामध्ये समाज प्रबोधन, काल व्याख्यानाचा कार्यक्रम, उद्या सांस्कृतिक कार्यक्रम, हा जो 3 दिवसाचा वेळ दिला आपण भावांनी बहिणींनी, मी धन्यवाद देतो. नवरा बायको लेकर बाकर, दाबायदाची खोली, बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बाली, दाबायदाची खोली, हम तुम एक कमरे में बंद हो, फिर गर्मी से मर जाए हम 47. एक कमरे में बंद हो, एवढी उष्णता बाबू, मर जाए एक बंगले में बंद हो और फिर अटॅक से मर जाए. हे का करा लागलं? यायला काही काम होतं का? चंद्रप्रकाश वानखडे, कांबळे साहेब, मानकरजी, जनबंधू, वासनिक, डोपे साहेब, ठमके साहेब, थुलजी, बुरबुरेजी, हजारे सर, तांगळे सर, वनकरजी, पुणके साहेब, ताकसांडे साहेब, शेंडेजी, हा जो पूर्ण परिसरातील लोकांचं सहकार्य आहे. म्हणजे म्या नावं घेतले मी तेवढेच नाही, इथं भीमाई महिला मंडळ, गुरु नानक नगर सर्वीकडून सहकार्य या बुद्ध जयंतीला. कशासाठी? अरे आम्ही फक्त मुलं बाळन पती पत्नी एवढंच राहू नये. संगम शरणम. पुढचं काय? महिलांनी बोला, मुलींनी बोला, पुढचं बोला. बोला. संगम शरणम गच्छामी. आम्ही संघटित
आलो पाहिजे. बुद्धं शरणं गच्छामी. आम्ही तथागताला शरण गेलो पाहिजे. फक्त मेणबत्ती लावायले नाही, समाजाला प्रकाश देण्याकरता फक्त एकट्याला नाही. धम्मं शरणं गच्छामी. आम्ही श्रीराम जय राम म्हणतो. कोणी बुद्धं शरणं गच्छामी म्हणते, कोणी सत्यम शिवम सुंदरम म्हणते, कोणी ब्रह्मा विष्णू महेश म्हणते. हे म्हणण्याचे प्रकार आहेत. परंतु मानवतेचा संदेश दिला तथागत भगवान बुद्धांनी. वंदनीय तुकडोजी महाराजांनी लिहिलं, बिघडले ब्रीद जनातेचे चरित्रे नासली सारी, चरित्रे नासली सारी. मंत्रच्या राष्ट्र धर्माचा. आम्हाला या महामानवाचा विचार ऐकून आपल्या जीवनात बदल पाडायचा आहे. मंत्र द्या राष्ट्र. आपलं कुटुंब म्हणजे आपण नाही, माझा समाज म्हणजे कुटुंब. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा. सुरतवे ताळण्या धोका. प्रार्थितो संत साधूना. प्रार्थितो संत साधूना. शक्ती द्या बुद्धी द्या लोका. शक्ती द्या बुद्धी द्या लोका. लोक हो वीरा बहुदिवसाची ही रुजली विषमता पंथ जातीयता. विषमता पंथ जातीयता. अजूनही आपल्या डोक्यातला जातीयवाद गेला नाही. यवतमाळ मध्ये जर रूम किरायनं द्यायची आहे तर पहिले जात विचारल्या जाते. आणि तो जर दुसऱ्या जातीचा असला त्या साहेबाची बायको सांगते देऊ नका, बुद्धाचा आहे, मांगाचा आहे, बंजाऱ्याचा आहे. म्हणून या भजनाची 75 वर्षानंतर या समाज प्रबोधनाची गरज आहे. माय मावल्यांनो, तुम्ही म्हणाल सत्यपाल बोलते, आपण ते याच्यापेक्षा क्वालिफाईड आहोत. तुम्ही सर्टिफाईड आहात दोघही जण. पण आजही आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे, 100 ग्रॅम पाणी बाया घेऊन जातात. ते ऍक्शन असे. जर प्रबोधनाची गरज नाही तर बाई 100 ग्रॅम पाणी. त्याचं एक रिअल खाली पडलं. आणि या 100 ग्रॅम पाण्याच्या मागचा उद्देश गळवा भर जल सब समस्या का हल. महाराष्ट्रात जिल्ह्यात त्या महाराजचे कार्यक्रम झाले. बायका एकामेकाच्या अंगावर पडून राहिल्या आणि ते 100 ग्रॅम पाणी आणि ते दे रो ते एक कलश. कोणत्या शिकल्यावर तुम्ही? महाराज रथात आणि बायका उन्हात रस्त्यानं मरून राहिले. परतवाड्यात एक बाई मरण पावली, दुसरी शिर्यत झाली. काय त्या गळवा लक्ष्म्या कलश घेऊन चालल्या. केवढं दुर्दैव आहे. कॅमेरामॅननं फोटो काढला मला. ओके, हे प्री वेडिंग नाही. प्री वेडिंग मध्ये लग्नाच्या अगोदरच नवरीले 3 दिवस गायब. आणि त्या 3 दिवसात काय काय नसतील करत. पण स्टँडर्डची अवल्याद आहे ना. लग्नाच्या अगोदरच नवरी 3 दिवस नवरदेवा सांगू. हे असे येल्लव फोटो काढून. हे कोणते स्टँडर्ड आले? हे तर प्युअर स्टँडवर आले. तुम्ही लग्न झाल्यावर फोटो काढला ना मॅडम, असा तर चालते. 2 लेकरं झाल्यावर असाही चालते. पण लग्नाच्या अगोदर पण स्टँडर्ड
अंबानीच्या पोराचं प्री वेडिंग झालं, तो 2000 कोटी रुपये खर्च, आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले. केवढी विषमता आहे. आणि ते कबूल नव्हतं बाबासाहेबांना. हे का करावं लागते? ते बाबासाहेबांना कबूल नव्हतं. तो गजानन भाऊनं गाणं म्हटलं, तुझा जीव प्रिय तुझ जैसा. एका पोराचं लग्न प्री वेडिंगचा खर्च 2000 कोटी, आणि यवतमाळ जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करून मरून. तुझा जीव प्रिय तुझ जैसा. एवढी मोठी विषमता माझ्या मायमावल्यांना. नाही का तुझा जीव प्रिय तुझ जैसा. इतरात नाही का. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनं सांगितलं होतं, दुसऱ्याचं दुःख पाहून त्याचं दुःख कसं कमी करता येईल तेवढा विचार आपण करावा. तेवढा विचार आपण करावा. अरे दुसऱ्याच्या साठी आपल्या डोळ्यामध्ये त्याचं दुःख पाहून अश्रू आले पाहिजे, पण आपल्या वाईट कर्मानं त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ नये. तुझा जीव प्रिय तुझ जैसा. तसा इतरात नाही का. तुझा जीव प्रिय तुझ जैसा. तसा इतरात नाही का. तथागत बुद्धाचा तोच विचार होता बाबा. करुणा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, और ऊंच नीच को हटाना गर्व मेरा. मी तुम्हा भावांना बहिणींना धन्यवाद देतो. अरे आता माणसाची गॅरंटी नाही राहिली. या जास्त उष्णतेनं मरण पावले 1-2 जण. थोडा यवतमाळची घटना आहे. आपली गॅरंटी तुमची नामाई काहीच नाही. तरुण मुलाला अटॅक येऊन राहिला. आता कायचा परिणाम आहे? त्या कोरोना लतचा आहे की अजून काही आहे? विचित्र परिस्थिती आहे. माझी बायको उभ्या उभ्या मरण पावली. काय झालं? अटॅक. आणि मी घरी नाही. सकाळी माझ्याशी बोलली, तुम्ही घरीच थांबत ना म्हणे. 4 जून आता परवाचा. आता तिच्या पुण्यतिथी निमित्त मी 100 मुलाचा 15 दिवस सुसंस्कार वर्ग चालवतो माझ्या आश्रमामध्ये. आता 4 जूनला माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त त्या संस्कार वर्गाचा समारोप आहे. प्रज्वल पाल दादा, संदीप पाल, रामपाल, बंजाराचा पंकज पाल, बुद्धाचा संघपाल, PhD झालेला एक बौद्ध समाजाचा इंजिनियर पवन दवंडे, असे अलग अलग, संदीप पाल आहे, सोनाराचा ऋषीपाल आहे, असे 50 पाल तयार झाले या प्रबोधनातून. मी यायचा गुरु वगैरे नाही. कोण गुरु कोण चेला हा विचार आहे बाबू. तथागत बुद्धाचा विचार आहे, तुकारामाचा विचार आहे, जगनाळे बाबाचा विचार आहे. हा विचार संताजी महाराजाचा आहे. हा भगवान आपले भगवान बाबाचा विचार आहे. सत्यपालचा जवळचा विचार नाही. खुर्ची आली काय ताई? थांबा ना, 4 जून पर्यंत तर थांबा. यायचे आपोआपच खुर्चीले झटका बसते. यायच्या तुम्हाला उचल्याची गरजच नाही, कारण हे वातावरणच आहे भाऊ. ताईच्यासाठी खुर्ची टिकून मागवली. जमलं ताई? नाही नाही, मला तोंड बंद नका करू. मी तर बोलली नाच की याईनं बायाईले हलकट समजलं होतं ना माणसाईनं.
आता तुमच्या अंगात एवढी ताकद आहे की तुम्ही खुर्चीत बोलावली माणसाची, तुम्ही बोंबला बेलो को. आणि हे सर्व मेहरबानी कोणाची आहे? तुमची काय ताकद असती तुम्ही खुर्ची मागवली असती. हे सावित्रीबाई आल्या म्हणून तुम्ही शिकल्या, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले म्हणून महिलांना संधी दिली. नाही तर नगरपालिकेमध्ये तुमची खुर्ची नसती. नगरपालिकेची नगरसेविका आता बाया आहेत. कोणामुळं? इज्जत मिळाली अम्मा भीमा तुझ्यामुळे, घटना देऊन देशा जगलो तुझ्यामुळे. माझ्या माय माऊल्यांनो, मला आनंद वाटला तुम्ही खुर्ची मागवली. या माणसाईनं त्रास दिला तुम्हाला, बाहेर कमी त्रास दिला. आता माणसाईले बायका भेटून नाही राहिल्या. 2 लेकरावाली असली तरी करते जवान पोरगा बिना लग्नाची. जगलो तुझ्यामुळे, इज्जत मिळाली अम्मा भीमा तुझ्यामुळे. अरे जेवढ्या स्पीडनं तुम्ही चेंडू खाली मारला तेवढ्या स्पीडनं चेंडू काय तुम्ही लय अंतर झालं बा. तुम्ही एवढ्या दूर बसले की रिकाम्या जागा आहेत पुढे. कीर्तनकाराले समोर लोक पाहिजे, पण आजकाल मी तुम्हाला समोर बोलावत नाही. कुठूनही ऐका बाबा, तुम्ही मकानाच्या खाली उतरले, दोघं नवरा बायको इथं आले, हेच उपकार मानतो तुमचे. तुम्ही जवळ या की नका येऊ, दुरून अंतर ठेवा. पण जसं माशी अंतर ठेवा असं प्रत्येकाची अंतर दुरून ठेवा. संगम शरणम समजून घेऊच नका. आणि म्हणूनच अंतर पडलं तुमच्या नामच्या. आपण एकत्रित नाही आलो ना. जे सूरज नगरामध्ये राहतात त्यांना नाही बोलत मी. जे दुसऱ्या नगरातून नवरा बायको आले त्यानं उभं राहा एका जोडप्यानं. लवकर उभे राहा, मला सत्कार करायचा आहे. सूरज नगर के नाही होना मेरे को. ते नवरा बायको पाहिजात राठोड. तुम्ही एकटेच आले, तुम्ही लोहाऱ्यावरून एकटेच आले. बायकोले हलकट समजलं तुम्ही. मला दोघं नवरा बायको पाहिजात. या एखाद्या बाईनं उभं राहा, एका जोडप्यानं फक्त. या बाई आल्या, या मॅडम एकटीच बाई आहे. तुम्ही इथे येऊन जा आणि तुमच्या मालकाला आवाज देना. तुम्हाला पाहता बरोबर तेरा नाम लिया हो तुझे याद किया, तेरा नाम लिया. अरे बाईले पाहता बरोबर, मॅडम तुम्हाला पाहता बरोबर. काय बाईची ताकद आहे. या पुढे या, वर या. दौड़ते आ गए साहेब और साहेबी. धन्यवाद. पुणे नगरात राहताची तुम्ही. तुमचं आता एवढ्यात नवीन नवीन व्हायलाय का? लय जुना आहे, एकतप झालं. चांगलं आहे. दोघही टाकीचे घाव खाल्लेले आहेत म्हणून दोघात जिवाळा निर्माण झाला. शिंदे रे हा घ्यायचा आहे. ताईचा सत्कार कर. ओ महाभू. टाळ्या टाळी. हा थांब तू दे बाई. श्रीराम जानकी बैठे हैं. एक साडी देतो मी ताईला. मंडळाच्या अध्यक्षानं या आणि या जोडप्याचा सत्कार करा. या लवकर या याईले अहेर करा. देख लो मेरे दिल के नगीने, देख लो अपने दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. ज्योतिबा सावित्री असा होणार नाही जगी महात्मा. असा होणार नाही जगी महात्मा. ज्योतिबा सावित्री मी हनुमान दोघांच्या पदातला.
आईचा हे इथं ठेवा, हे साडी घेऊन जाय बाई. असं पाहिजे नवरा बायकोचं प्रेम. त्याला लग्न हिच्या संग करते, प्रेम दुसऱ्या नगरात करते, त्याला हरामखोरी म्हणतात. आणि म्हणून मला हे सांगायसाठी आहे, बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नाचली सारी. आज बाबू नवरा बायको सुंदर आहेत, एवढी सुंदर काही काही लोकांची बायको आहे तरी त्याला ते धड दिसत नाही. तो शेजारणीचीच कॉन्टॅक्ट ठेवते आणि तिच्याच फेसबुकची तारीफ करते. अबे तिनं पुरं जीवन दिलं तुले, तिची तारीफ करणं, पण तिची नाही तारीफ करीन तो दुसऱ्या बाईची तारीफ करीन. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें हैं, आंखों से झलकता प्यार. कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. अरे कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें हैं, आंखों से झलकता प्यार. भगवान बुद्धाची जयंती का करावं लागतं? नाही 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 नाही, त्यांना जवळ बोलवू नका, त्याला तेवढंच अंतर राहू द्या. मरे ते लोक. म्हणून तर धर्मांतर का करावं लागलं बाबासाहेबाले? याईनं अंतर पाळलं ना आपल्यात. माणसा माणसात अंतर पाळलं म्हणून धर्मांतर करावं लागलं बाबासाहेबांना. या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची, धनी मला बी दाखवाना तिच्या भूमी नागपूरची, धनी मला बी दाखवाना. अरे माणसानं माणसाजवळच अंतर ठेवलं. या नागपूर नगरीची ज्योत लाविली क्रांतीची, धनी मला बी दाखवाना, तिच्या भूमी नागपूरची, धनी मला बी दाखवाना, तिच्या भूमी नागपूरची. अरे माणसासारखे माणसं जगू देत नव्हतं कुणी, माणसासारखे माणसं जगू देत नव्हतं कुणी. मी हे गाणं लिहिलं. अरे जनावरापेक्षा. अरे बाबू खुर्च्या पुढे नको घेऊ, माग होय, नाही तर तिथून येऊन उचलन मी. साहेबाची अवल्यात असला त्या मायबापाच्या तिथं तो. आणि मायबापानं लेकराईकडे लक्ष ठेवा, जास्त हरामाचा लाचलुचपतीचा पैसा खाऊ नका. आपलं चॅलेंज आहे, ज्याच्या बापानं लाचलुचपत भाळ खाल्लीची त्याची पोरगी लफडेबाज पैदा होते म्हणजे होते. त्याचं पोट्ट हरामखोरच पैदा होईल ज्यानं हरामाचं जमवलं. पाहिलं ना पुण्यातलं पोरग, अब्जोपतीचं पोरग होत. अब्जोपती, किती कोटीची गाडी त्याची, आणि रस्त्यानं जाणाऱ्या 2 लोकांनी पोराईले चिरळून टाकलं. हा हरामाचा पैसा. माणसाले जुनी बायकोही बरी नाही वाटत त्याले. छे, हे जुनं फेसबुक झालं. तो लागते नवीन फेसबुकच्या माग, आणि तिच्या माग लागून त्याच्या जिंदगीचं, त्याचं कॅरेक्टर, त्याची इज्जत पुरी मातीत जाते. यवतमाळचे किती उदाहरणं देऊ मी. बरं, माणसाईला दोष देता बाया बी कलाकार झाल्या. लगन होईल बाई बी दुसऱ्या. हे महिलांना वाईट नको वाटू देऊ, जे आहे ते आहे. मी सत्यपाल, माझं नावच सत्यपाल आहे. माझं नाव कोण्या भटजीबुवानं नाही ठेवलं, पंचांगवाल्यानं. माझं नाव माझ्या मायनं ठेवलं, म्हणून 52 वर्षापासून ओके आहो मी. नाही तर एखादा महाराज मा जागी असता तर जेलमध्ये गेला असता बायाच्या लफड्यात. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. कारण आपल्या माय मावल्या एवढ्या साध्या भोळ्या. तुम्ही महाराजच्या पाया लागायचीच घाई करते. महाराज पाया लागू द्या, पाय धुऊ द्या, त्याचं तीर्थ पिऊ द्या, हे नाही सांगितलं गाडगे बाबानं. गाडगे महाराज म्हणजे एक आधुनिक विचाराचा संत, विज्ञानाला आधारित. तुकडोजी महाराज म्हणजे डिजिटल महाराज, आधुनिक विचाराचे संत.
आणि बाबासाहेब आंबेडकर तर बरं विषयच सोळा. बाबासाहेब आहे म्हणून तर मी स्टेजवर आहो, नाही तर न्हाव्याले, कुंभार आले, धनगर आले, शिंप्याले, चांबार आले, मांगाले, महार आले, काय व्हॅल्यू होती बाबू? तुम्ही म्हणा ना जातीयवाद मानत नाही, हे मनुवाद्याईनं आता मनुस्मृती लावणं सुरू केली तुमच्यासाठी. शाळेमध्ये घ्या आता शेकून. काय विज्ञानाची चंद्रयान गेलं चंद्रावर आणि हे भलकुकलेच नेऊन राहिले. कारण यायले आहेत खाऊ धंदे आहेत ना, हराम खाऊ. तुम्ही मेहनत करा, तुम्ही 11 ते 5 ड्युट्या करा, पूजा पाठ करा, खुर्मा बदामा आमच्या घरात द्या. बरं काय म्हणते ते कोण्या कॉलेजमध्ये शिकवलं? हो हा ही हो चान्नमाच्या काय डोकं ठोक. म्हणून गरज आहे मला हे खाली बसले ना एवढा आनंद वाला. तुम्ही या बरं कोण्या गावचे? या ना तुम्हीच. आय लव्ह यू. हा अरे ये ना लवकर, टाइम नका खाऊ ना. या लवकर. न्या बाईसाठी खुर्ची न्या साहेब. रिटायर्ड व्हावर आले तरी न्या बाईसाठी खुर्ची न्या. इथं समोर या ना, इथं द्या, तिकडे नका येऊ. इकून या, इथं समोर म्हणजे लवकर मिटून जाते ना विषय. कोणी आलं तर समोर येत. धन्यवाद. क्या बात है. विजय राठोड लोहारा. अरे मा हात एवढ्या जबरदस्तीनं ओढता का मी खाली येईन ना? मग फोटो काढायला एवढा मा हात धरा लागते? मी का बाईची जात आहो करंट येईन तुम्हाला? अरे राठोड, एक मिनिट जय सेवालाल. एक मिनिट उभे राहा. म्हणा नाही आता हात नाही देत. हात धरून दाबून टाकाल मला हात. लोकाईले स्वतःच्या बायकोचा हात डाब्यात बरं नाही वाटत, दुसऱ्याच्या बाईचा बोट डाब्यात. मला डायरेक्ट बोलू द्या. तमाशात बाईचं नोट दाबते न तिले नोट देते वरून गौतमी. या रावजी बच्चा भाऊजी, या रावजी तुम्ही बच्चा भाऊजी. अरे तुमची लक्ष्मी दोन्ही हातानं भाकर पोळ्या करते, जीव घालते की बच्चा भाऊजी. अरे थांबा तुम्ही. बच्चा भाऊजी. राठोड दादा तुम्ही लोहाऱ्याहून आले, कीर्तन ऐकायले. लोहाऱ्याचे आहे काय? क्या बात है. मला असं ऐकून मला प्राणवायू म्हणजे नाही तर बायको गेल्यावर मी टिकलो नसतो. तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे टिकलो. येतात कार्यक्रम आले यायले शाल दे रे. मला लय आनंद झाला. ग्रामसेवक थोल साहेब यायचा सत्कार करा. अरे ह्या यायच्या हे वय संगम शरणम गच्छामी. राठोड दादा काही थोडीशी पेता काय बंद करना तुम्ही. नाही माझ्यावर प्रेम करताना, माझ्यावर प्रेम करताना नाही चहा पेले तुम्ही. ते याईनं पाडलं बुद्ध मंडळीनं. बुद्ध जयंती उत्सव हा घ्या ग्रामसेवक साहेब. पण उद्यापासून प्यायची नाही. बुद्ध जयंती पासून पण. जय सेवालाल. मला खाली येऊन पाहायला लागू द्या तुम्ही सत्कार. अरे बा बुद्ध जयंतीला जर एकानं दारू सोडली तर यायची जयंती सक्सेस झाली. नाही तर कीर्तन भाषण नाचून काय फायदा. नाही मला खाली येऊ दे. अरे अजून यायच्या सोबत तयार व्हा. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं पण कर. तुमच्या मायच्या दुधाचा अपमान करता. आपल्या बायकाईचे कुंकू पुसतात. घ्या साहेब टाळ्या. हार दे रे. हार. हा बुद्ध जयंती कमिटीकडून तुमची बुद्ध जयंती 3 वर्षात या वर्षी सक्सेस झाली की या माणसानं बोला ना. हे माहिती घ्या. मी आजपासून दारू पिणार नाही, तमुक होणार नाही. अरे बाप माये 10-20 कीर्तन ऐकले सण अंदाजे. नाही अंदाजे 100 पक्क्यात आय लव्ह यू आहे तरी येत नाही झाला. मन तृप्त झाले आहे. अरे ग्रामसेवक आहेत.
ग्रामपंचायत तुम्ही सरपंच झाले तर यायची गरज आहे ना. दोघांच्या सैन्य विड्रॉल होते. पण हे 58 वर्ष, हे किती वर्ष? 58 वर्ष ग्रामसेवक, सरपंच 5 वर्ष. झाले आहे तुझ्या दर्शनी. लाऊडस्पीकर